सोन्याचं आमिष दाखवून पिस्तुलाच्या धाकानं 10 लाखांची लूट. कुरुंदवाड मजरेवाडी रोडवरील घटना. 4 पुरुष व 2 महिलांविरुद्ध गुन्हा. स्वस्त दरात सोन्या देण्याचं आमिष दाखवून 2 जणांना मजरेवाडी रोडवर बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल 10,35,200 रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात 4 अनोळखी पुरुष 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भीमाशंकर मल्लेश पाटील वय 36 राहणार बेळुंडगी तालुका जत जिल्हा सांगली यांना एका अनोळखी महिलेनं 80,000 रुपये तोळा दरानं सोनं देण्याचे आमिष दाखवलं होतं. त्यानुसार फिर्यादी व त्यांचा मित्र दुष्यंत भोसले हे विठ्ठल कोळी यांच्या मालकीच्या स्विफ्ट कारमधून 15 मे रोजी कुरुंदवाड मार्गे मजरेवाडी रोडवरील ठिकाणी गेले होते. दुपारी 4च्या सुमारास बाळूमामा कमानी जवळील एका बियर बार समोरून पुढे पोल्ट्री फार्म जवळील चिऱ्याच्या घरासमोर ते पोहोचताच अचानक 4 अनोळखी पुरुष व 2 महिला तिथे आल्या. त्यापैकी दोघांनी हातात पिस्तूल घेऊन फिर्यादी व त्यांच्या मित्रावर रोखलं. त्यानंतर दोघांना गाडीपर्यंत आणून लॉक उघडण्यास सांगितलं. गाडीत ठेवलेली 10,35,200 रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवत शेतातून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक SM माने करतात.